आज छोट्या पद्धतीने पदयात्रा करायचा असा माझा निर्णय होता, पण विट्यात पदयात्रा काढून दाखवा असं काल कुणीतरी आव्हान दिलं. न भूतो न भविष्यती अशी आपल्या प्रचाराची सांगता पदयात्रा झाली आहे. राजकारणात कुणालाही कमी लेखायचं नसतं. आपणाला काल दिलेल्या आव्हानाला जनतेने दिलेलं हे उत्तर आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याचं दिसून येते. उरलेले 2 दिवस माझ्यासाठी द्या. हा सुहास बाबर तुमच्यासाठी कायम समर्पित राहील असं भावनिक आवाहन महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांनी केलंय. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ बाबर गटाच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कोण म्हणतोय येत नाही आणि आल्याशिवाय राहत नाही, टेंबू योजनेचे जनक आमदार अनिल भाऊ बाबर यांचा विजय असो, युवा नेते सुहास भैया बाबर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी करत पारंपरिक वाद्याच्या निनादात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढली आहे. त्यावेळी ते बोलत होते. विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाची महाआरती महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या हस्ते झाली. त्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शनाने घोषणाबाजी करत नाथ मंदिरापासून या पदयात्रेस सुरुवात झाली. तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की निश्चितपणे ही निवडणूक मी जी ह्या 1 महिन्यामध्ये अनुभवलेलं आहे त्या निवडणुकीचा अर्थ स्पष्ट आहे. ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. जनतेने ठरवलं की सुहास बाबरला आमदार करायचा आहे. तर तुम्हाला विनंती एवढीच आहे की आता अत्यंत कमी वेळ आहे. आपल्याला परवा दिवशी 7 तारखेपर्यंत तुम्ही अत्यंत 1 महिनाभर कष्ट घेतले. आता खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचे दिवस हे पुढचे आहेत. आपल्याला आजपासून मतदाराच्या घरापर्यंत पोहोचून आपलं चिन्ह पोहोचून धनुष्यबाण आपल्याला घराघरात पोहोचवायचं आहे. मशीनला 2 नंबरचं बटन त्या ठिकाणी आपल्याला दाबून द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त मतांना आपल्या पाठीमागे लोक आले पाहिजेत अशी तुम्हाला काम करायची विनंती करतो. दिवस खूप कमी आहेत. 2.5 दिवसाचा विषय आहे. आपण कुणाला कमी लेखायचं नाही, मी कुणावर टीका करणार नाही, पण अत्यंत गांभीर्यपूर्वक काळजीपूर्वक कसल्याही हवेमध्ये न जाता आपल्याला त्या ठिकाणी मतदान करून घ्यायचं आहे. तुम्ही जी एवढी संख्या आली आहे, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी छोट्या पद्धतीनं पदयात्रा करणार होतो, पण काल कोणीतरी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला उत्तर तुम्ही दिलं. ते उत्तर मी दिलेलं नाही, ते उत्तर आम जनतेनं तुम्हाला दिलंय की मी काल फक्त अगदी 100 माणसामध्ये पदयात्रा करायला ठरलं होतं, पण एवढ्या संख्येनं तुम्ही आला. मला पक्की खात्री आहे याचा अर्थ स्पष्ट आहे. विट्यामध्ये ह्याला सुहास बाबर लीड जाणार आहे निश्चित आहे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे फक्त गाफील न राहता इथनं पुढं शांततेत आत्ता जशी पदयात्रा केली असं शांततेत सगळ्यांनी आपापल्या बूथवरती जाऊन आत्तापासून कामाला सुरुवात करायची आहे. एवढे 2.5 दिवस कष्ट घ्या. सुहास बाबर मतदारसंघासाठी 5 वर्ष त्याचं आणि इथून पुढचं अख्खं आयुष्य समर्पित करण्याचं जगेल हे अभिवचन तुम्हाला देतो. तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अत्यंत शांतपणे कोणालाही आपण काही बोललेलं नाही, काही वल्गर घोषणा दिलेल्या नाही. आत्ता सुद्धा शांतपणे घोषणा न देता आपली जबाबदारी आहे की आपल्याला मतदान करून घेण्यापर्यंत आपल्याला जागा राहायचं आहे. त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद.